व मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना अकोला विभाग तेल्हारा आगार. तेल्हारा आगाराची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी तेल्हारा डेपोमध्ये पार पडली. यावेळी कार्यक्रमास प्रामुख्याने अकोला विभागाचे सर्वांचे चाहते विभागीय सचिव श्री रूपमभाऊ वाघमारे, अकोला विभागातील कामगारांच्या मनात वास करणारे असे विभागीय अध्यक्ष श्री कैलासभाऊ नांदुरकर साहेब, श्री गाडे साहेब, एस.टी.मधील उत्कृष्ट लिखाण करणारे मनीष तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर बैठकीत अकोला विभागीय स्तरावरील विविध मागण्यांसंदर्भात आपली भूमिका श्री रूपमभाऊ वाघमारे यांनी विशद केली. तरी केंद्र स्तरावरील विविध मागण्यांसंदर्भात श्री रूपमभाऊ वाघमारे यांनी भूमिका स्पष्ट केली. मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी तसेच तेल्हारा आगारातील 21 कर्मचारी मेकॅनिक धीरजभाऊ अवताडे यांच्या प्रयत्नाने अतिशय उत्साहात कामगार संघटनेची पावती घेऊन मान्यताप्राप्त संघटनेचे हात बळकट करण्यात आली. तसेच सेवाशक्ती संघटनाचे डेपो अध्यक्ष ए.आर. भोजनेवाहक आणि डेपो उपाध्यक्ष डी.एस. तायडेवाहक यांनी आज कामगार संघटनामध्ये प्रवेश करून कर्मचारी यांनी मनात एकच निश्चय केला. माननीय श्री संदीपदादा शिंदे व माननीय श्री ताटेसाहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, असा एकच नारा देऊन एका आवाजात घोषणा दिल्या. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की 6 महिन्याच्या संपकाळात जे नुकसान झालं ते सर्वांच्या लक्षात आलेच असेल. म्हणूनच त्या काळामध्ये आपण एकमेकांपासून काही कारणामुळे दुरावलो होतो. आज पुन्हा आपल्याला कळलं आपली चूक झाली आहे आणि ते मतभेद बाजूला ठेवून आपण पुन्हा मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे हात बळकट करू. चला मग बघताय का, सामील व्हा. तेल्हारा आगारामध्ये खेडीमेडी वातावरणात खालीलप्रमाणे कार्यकारिणी एकमताने खेडीमेडी वातावरणात मंजूर केली. ते येणेप्रमाणे: डेपो अध्यक्ष श्री गुलाम मोतेबर देशमुख चालक, डेपो सचिव एस.एम. मगर वाहक, डेपो कार्याध्यक्ष श्री ए.आर. जामनेकर वाहक, डेपो कोषाध्यक्ष श्री धीरज अवताडे यांत्रिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली व नवीन निवडून आलेल्या सर्व कार्यकारिणीचे खूप खूप अभिनंदन. यावेळी कैलासभाऊ नांदुरकर साहेब यांचा पण सेवानिवृत्तीमुळे सत्कार करण्यात आला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.